नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी कपाट आवरणार आहे. बघूया किती जुनी आठवणी सापडतात. हे बघा, माझं कपाट खूप दिवसांपासून आवरायचं होतं, पण वेळच मिळाला नाही. आज ठरवलं की सगळं नीटनेटकं आवरायचं. तर मी कपाट पूर्ण पुसून घेते आणि व्यवस्थित पेपर टाकते. मग नीट लावायला मजा येते. आता रिया पण झोपेतून उठली होती आणि तिला फ्रीजमधून मस्त ज्यूस प्यायला दिला आणि ती मस्त खेळत होती. लहान मुलं असलं की घरात अजून थोडी मज्जा येते. तर चला, आता रिया पण खेळते, आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आपण बाहेर जाताना घाई गडबडीत साड्या काढतो आणि परत तशाच ठेवतो, म्हणून सगळं पसारा तसाच पडतो. त्या जुन्या साड्या बघितल्या की खूप आठवणी येतात, काही खास दिवसांच्या, काही कुटुंबासोबतच्या. खरंच जुनी वस्तू म्हणजे आठवणीचा खजिना असते. आणि आता पटापट कपड्यांच्या साड्यांच्या घड्या घाल. मग आता रियाचे कपडे, छोट्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. तर रियाचे त्यात लहानपणीचे पण कपडे सापडले. ते छोटे लहानपणीचे कपडे बघून पण जुनी आठवणी येतात. हे रियाचे छोटे कपडे बघून खूप गोड वाटलं आणि जुनी आठवणी पण येतात. आता हे रियाचे जुने कपडे होते, आता तिला ते येत नाही. मग म्हटले व्यवस्थित एका बांधून ठेवा गठोड्यामध्ये. मग मी ते व्यवस्थित बांधून ठेवले आणि नंतर बघू शकतात माझं कपाट पण आवरून झालं आहे. अजून पसारा बाकी आहे. तर आता मी बेड व्यवस्थित झटकून काढले. आणि लहान मुलं असलं की बेडशीट काढून टाकतात, मग मी हे मिशोवरून ऑर्डर केलं. बघू शकतात बेडला पण आहे आणि 2 उशांना पण आहे. आणि मी व्यवस्थित हे लावून घेतलं, व्यवस्थित सेट करून घेतलं. आणि त्यात रियाची पण लुडूबुडू चालली होती. बघू शकतात आवरून झालं आहे. आणि त्यात खूप भूक लागली होती आम्हा मायलेकीला, मग मस्त जेवण केलं. मला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.